नमस्कार मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. तर आपला 14 एप्रिलपासून व्हिडिओ आला नव्हता. बरेचसे आपले जे चॅनलवरती सबस्क्रायबर यांना उत्सुकता लागली होती की आपण माल विकून आलो आणि आपण कोणताच व्हिडिओ टाकला नाही. तर ती उत्सुकता आपण पूर्ण करणार आहोत. तर बघूया शेतकरी मित्रांनो, मी बीडला गेलो होतो, जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कसं कसं जातो. तर अकोटवरून एक बस येते पुन्हा जाणारी, तर त्या ठिकाणी आपण जालन्यापर्यंत जातो आणि त्या ठिकाणून एक ॲटो करून आपण बीडला जातो. तर काय अनुभव आले आपले बीड मार्केटचे, तर त्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, पुऱ्या आशिया खंडातून एक नंबरची माल आवक होणारी मार्केट हे बीड ठरलेली आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा झाला या बाबतीत मी आज चर्चा करणार आहोत, जे की मी एक शेतकऱ्याचं माझं वैयक्तिक मत आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ज्या ठिकाणी भाव मिळतोय चांगला तुमच्या मालाला, तुमच्या ग्रेडनुसार त्या ठिकाणी माल न्या. मी कोणत्याच मार्केटला माल न्या म्हणत नाही आहे. कारण की असं झालेलं आहे, शेतकऱ्याचं दुर्दैव असं आहे की आपल्याला मार्केटचे भाव मिळतात त्या ठिकाणी सरासरी मिळते. आपण सरासरीला पाहून तरी मार्केटला जातो. हा माझा आजचा एक विषय आहे. याच्यावरती सखोल थोडा चर्चा करणार आहोत. तर बघा, आपण एक 6 लॉट एक्झाम्पलसाठी आपण 6 लॉट घेऊया. 2-2चे 3 गट करणार आहोत. मिनिमम, ऑरेज आणि मॅक्सिमम. तर म्हणजे कमीत कमी, मध्यम आणि जास्तीत जास्त असं आपण त्याचं वर्गीकरण करणार आहोत. तर आपण काय बघतो शेतकरी, मी पण तसंच करत होतो पूर्वी, पण मला माझी चूक आता कळली आहे. तर मार्केटला जातो आपण सरासरी बघून. तर सरासरी कशी काढतात ते माहीत आहे का तुम्हाला? तर 200 लॉट आले होते त्या ठिकाणी. मी मार्केटला 16 तारखेला 200पेक्षा जास्त लॉट होते. तर 16 तारखेला मी गेलो होतो. तर बघा, खूप मोठं याच्यामध्ये एक समजण्यायोग्य गोष्ट आहे, ते जे की शेतकऱ्यांना समजावं म्हणून. तर सरासरी ही इक्वलिटीमध्ये काढली गेली पाहिजे. जसं 2 लॉट हे कमीत कमी, 2 लॉट मध्यम आणि 2 लॉट जास्तीत जास्त. त्या ठिकाणी काय ते 200 लॉट येतात, 10 लॉटला 600चा वरचा भाव मिळतो, 650 पर्यंत. आणि बाकीचे जे आहेत ना, ते 500, 550 पर्यंत भाव मिळतो. आणि कमीत कमी 400-300 पर्यंत भाव मिळतो. तर त्याची सरासरी आपण क्वांटिटीत पकडली तर बराचसा क्वांटिटी जी आहे ते 500 रुपयाच्या आतच, म्हणजे सरासरी 500च्या आतच यायला पाहिजे. पण सरासरी किती येते त्या ठिकाणी? 570, 580. तर असं नाही करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी. ते चुकीचं होतं. कारण की 4-5 लॉटला जास्त भाव द्यायचा, 10 लॉटला, आणि बाकीचे लॉट हे कमी यानं करायचं. तर त्या ठिकाणी मार्केटचं जास्तीत जास्त हा रकान्यामध्ये जो किंमत आहे ते तर येणारच आहे, पण कमीत कमी पण किंमत येणार आहे. पण सरासरी चुकीची येणार आहे. कारण की सरासरी ही किती माल कोणत्या भावाने गेला याच्यावरती सरासरी काढायला पाहिजे. तर हे शेतकऱ्यांसाठी एक विचार करून मार्केटला माल नेण्याचं टाईम आलेला आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी माल तुमच्या रेट मिळतं आहे त्या ठिकाणी विका. कारण की आपल्याला कोणत्याही मार्केटला नेऊन भाव नाही मिळाला तर त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम जातो. तर मी ज्या दिवशी 16 तारखेला गेलो होतो, तर बरेचसे लॉट शेतकऱ्यांनी परत नेले. कारण की त्यांना 500 रुपये चांगल्या यायला 500 रुपये भाव मिळाला, जो की खूप कमी आहे. तर शेतकऱ्यांनी जे छत्रपती संभाजीनगरचे जे शेतकरी होते ना, त्यांनी परत नेला माल. त्यांचा 1 नंबरचा माल होता. 540 म्हणत होते ते, पण खूप कमी भाव लागल्यामुळे ते परत नेलेलं आहे. तर असं दूरवरचे शेतकरी करू शकत नाहीत ना. नागपूरचे शेतकरी आले होते, मी अकोल्याचा शेतकरी गेलो होतो. आम्ही तर परत ते आणू शकत नाही ना. तर आवक खूप जास्त झाली तर खूप भाव पडतात, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आपण ते व्हिडिओमध्ये आवक पण दाखवणार आहोत आपल्या बीड मार्केटची. तर तोच माल मी जालना मार्केटला ठेवला असता तर मला 540, 550 हमखास मिळाला असता. हे त्या दिवसापुरतं मर्यादित मार्केट होतं. दुसऱ्या दिवसचं आणि नंतरचं मार्केटचं आपण सांगू शकत नाही कोणत्या ठिकाणी जास्त माल भाव मिळेल तर. तर आपण आपली पट्टी पाहूया किती झालेला आहे आणि आपल्याला काय भाव मिळालेला आहे, आणि मार्केटमध्ये जाण्यापूर्वी काय खबरदारी घ्यावी आपण. तर मित्रांनो, ही आपली पावती आहे. तर या पावतीवर बीड मार्केटची पावती आहे. तर याच्यावरती बघू शकता तुम्ही, वरच्या साईडला पावती क्रमांक आहे आणि खाली लॉट क्रमांक आहे आणि दिनांक 16/4/26ची पावती आहे. आणि मार्केट आहे बीड आणि CSR डबल हायब्रिड. तर आणि हे आमचं नाव आहे आणि पत्ता पण आहे आणि कुणी खरेदी केला ते पण आहे. आणि प्रति किलो भाव जो आहे तो आपल्याला 500 रुपये मिळाला आहे. आणि चांगल्या कोशाचं वजन जे आहे ते 71 किलो 800 ग्राम आहे.
आणि एकूण रक्कम आहे 35,900 आणि डागी डबलचे जे आहेत ते आपल्याला वेगळे पैसे नगद मिळतात. तर डागी जो आहे तो 5 किलो आहे. डागी आणि डबल 4 किलो कोच झालेला आहे. आणि पोचट जे आहे ते 3 किलो 900 ग्रॅम झालेला आहे. कारण की आपले हे जे वरचे 2 राख आहे याच्यामध्ये वीजबाधा झाली होती, नाहीतर आपल्याला 1 क्विंटल माल यातला नक्की निघाला असता. पोचट खूप माल निघाला वरच्या साईडला, कारण की ते वीजबाधा झालेली होती. तर ठीक आहे, उत्पन्न चांगलं झालेलं आहे. आणि आता नवीन त्यांनी पद्धत चालू केली की शेतकऱ्यांना खाते क्रमांक द्यावा लागतो, कारण की या पावतीलाच आपल्याला त्यांनी खाते क्रमांक लिंक केलेला आहे, जे की बँक पासबुक. तर आपण ते बँक पासबुक आणि आपलं खातं त्याला लिंक करून आता नंतर बहुतेक मला असं वाटतं की ते झेरॉक्स घेणार नाही, डायरेक्ट नाव आणि पावती केली तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील. तर आपलं उत्पन्न आपल्याला आपल्या हिशोबानं जरी चांगलं झालेलं आहे तरी पण आपल्याला कोशाच्या क्वालिटीनुसार भाव मिळाला नाही आहे. आणि आपण रामनगर या ठिकाणी जायचं म्हटलं तर आपल्याला शेतकरी नाही आहेत सोबतीला आणि खूप दूरवर पडतं आणि क्वांटिटी कमी असल्यामुळे ते न्यायला परवडत नाही. तर माझं असं मत आहे की ज्या ठिकाणी आवक जास्त होते त्या ठिकाणी मार्केटला माल नेऊ नका, कारण की त्या ठिकाणी व्यापाराला ठेवायला जागा नव्हती, इतका माल आलेला होता आणि त्याचा भाव शेतकऱ्यांना हमखास कमी दिलेला आहे. तर तुम्ही त्या बाबतीत विचार करावा माल नेण्यापूर्वी, कोणत्या मार्केटला आपल्याला माल न्यायची आवक काय आहे. आणि सरासरी जे मी सांगितलं नाही याच्यापूर्वी ते सरासरी ते काढतात कशी, तुम्ही स्वतः एकदा चेक करा. 200 लॉट आले आणि 10 लॉटला 600 650 भाव देऊन दिला आणि नंतर खालच्या याला 500 550 आणि कमीत कमी 300, जास्तीत जास्त लॉट हे 500च्या आतमध्ये गेले तर सरासरी पण कमी यायला पाहिजे, पण ते सरासरी ते रेटनुसार काढतात. तर चुकीचं आहे. क्वांटिटीनुसार सरासरी काढायला पाहिजे. शेतकऱ्यांना कोणत्या मार्केटला नाही हे समजलं पाहिजे. तर असा आपल्याला अनुभव आलेला आहे. पण आपल्याला उत्पन्न जे आहे ते कमी झालेलं नाही. एका महिन्यामध्ये आपल्याला हे 35,900 आणि डागीचं डबलचं आपल्याला घेतलं 37,000 रुपये आपल्याला उत्पन्न झालेलं आहे, की जे की आपल्या हिशोबानं उन्हाळ्यामध्ये बरोबर आहे. पावसाळ्यामध्ये याच्यापेक्षा चांगल्या बॅचेस निघतात. आता उन्हाळ्यामध्ये थोडं वीजबाधेचं आपले 2 कप्पे खराब झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला, नाही तर आपल्याला 50,000 उत्पन्न आरामशीर झालं असतं. तर आता एक 70 अंडी पुंजाचा पाला बाकी आहे. जो लहान होता तो आता थोडा बॅच घेण्याकरता आलेला आहे. तर आपण उन्हाळ्यामध्ये बी आपण घरी न राहता आपण शेडवर आपल्या, कारण की घरी लाईट नसतं आणि थोडं फवारणीचं पण प्रॉब्लेम नाही आहे आता उन्हाळ्यामध्ये. तर आपण बॅच घेणार आहोत. तर जरी आपल्याला 20,000चं तरी उत्पन्न झालं ना उन्हाळ्यामध्ये तरी आपल्याला चालतं, कारण की वर्षभराचा किराणा 20,000मध्ये होऊन जातो. तर एका महिन्यामध्ये आपलं 20,000चं उत्पन्न झालं तर आपल्याला चालतं आहे. तर आपण स्वच्छता करून घेतलेली आहे आणि 28 तारखेची हॅचिंगची अंडी येणार आहेत, मायकोची, जालन्याची. आणि फक्त आपल्या चंद्रिका बाकी आहेत. याच्यावरती फवारण्या झालेल्या आहेत, स्वच्छ झालेलं आहे पूर्ण शेड. फक्त आता याच्यामध्ये एक वेळेस ब्लिचिंग टाकून हे परत एकदा स्वच्छ करून घ्यायचं आहे. हे आज चंद्रिका बांधणीचं काम चालू आहे. तर 28 तारखेपर्यंत आपलं शेड तयार होणारच आहे. तर हे होतं आजचा व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि याच्यानंतर जे आहे ते मार्केट समितीमध्ये आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. तर मार्केट समितीमध्ये कशी आवक झालेली आहे याच्या बाबतीत व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही नक्की बघा.